शुभ दिवस. ही इकोस्प्रिन 10 mg ही गोळी खास हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोक यासाठी वापरली जाते. आणि यामध्ये 3 औषधांचे मिश्रण आहे. एक ॲस्प्रिन नावाचे औषध आहे जे रक्त पातळ करते आणि रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या होऊ देत नाही, हे ॲस्प्रिनचं कार्य. आणि दुसरं औषध जे आहे ते कोल्पिडॅग्रिल 75 मिलीग्रॅम. तेव्हा हे औषध सुद्धा रक्त पातळ करण्यास मदत होते आणि रक्तवाहिन्यातील गुठळ्या तयार होऊ देत नाहीत. कोल्पिडॅग्रिल 75 mg. तसेच ॲट्रोस्टॅटिन हे जे औषध आहे ते रक्तवाहिन्यातील बॅड कोलेस्ट्रॉल खराब, जे LDL म्हणून संबोधले जाते, याचे प्रमाण कमी करते. तसेच ट्रायग्लिसराईडचे प्रमाण कमी करते आणि धमन्यामधील अडथळे दूर करते. बघा, ॲट्रोस्टॅटिनचे कार्य एवढं बोलायचं आहे. हे 3 कार्य अत्यंत महत्वाचे आहेत. रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल, खराब कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL चे प्रमाण कमी करणे, एक. ट्रायग्लिसराईडचे प्रमाण कमी करणे आणि धमन्यातील अडथळे, हृदयाकडे ज्या धमन्या जातात त्यातील अडथळे दूर करणे, हे ॲट्रोस्टॅटिन औषधाचे कार्य आहे. तेव्हा मित्रांनो, माता बहिणींनो, हार्ट अटॅक येऊ नये किंवा ब्रेन स्ट्रोक येऊ नये म्हणून अशा प्रकारची औषधे दिली जातात. तेव्हा हे औषध घेणे काळजीपूर्वक नियमितपणे घेणे अत्यंत गरजेचे आहे. हे औषध रोज जेवणानंतर 1 गोळी अशी घ्यायची असते. जेवणानंतर 1 गोळी घ्यायची असते. आणि विशेषतः अँजिओप्लास्टी झालेल्या रुग्णांनी ही गोळी अत्यंत फायदेशीर उपयुक्त आहे. तेव्हा अँजिओप्लास्टी रुग्णांनी ही गोळी घेण्यास काही हरकत नाही आणि डॉक्टरांनी दिलेली असते. तेव्हा तुम्ही ही गोळी डॉक्टरच्या सल्ल्याने सुद्धा घेऊ शकता. तेव्हा अँजिओप्लास्टी केलेल्या रुग्णांनी इकोस्प्रिन गोल्ड 10 mg घ्यायला काही हरकत नाही, पण जेवण करून. तर ही गोळी घेतल्याने फायदा म्हणजे काय, तर हार्ट अटॅक येत नाही, ब्रेन स्ट्रोक येत नाही. कारण का ॲस्प्रिन नावाचे औषध हे रक्त पातळ करते आणि रक्तवाहिन्यामध्ये गुठळी होऊ देत नाही. तर कोल्पिडॅग्रिल हे औषध काय करते, रक्तही पातळ करते आणि रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या होऊ देत नाही. आणि नंबर 3, ॲट्रोस्टॅटिन हे औषध काय करते, रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL चे प्रमाण कमी करते. तसेच ट्रायग्लिसराईड ची मात्रा कमी करते, स्निग्ध पदार्थ अर्थात. तसेच धमन्यामधील असणारे काही अडथळे असतील तरी देखील ते दूर करते. इतके ॲट्रोस्टॅटिनचे महत्व आहे. तेव्हा 3 हे औषध मिळून ही गोळी तयार झालेली आहे, इकोस्प्रिन गोल्ड 10 mg. तेव्हा न चुकता वेळेवर नियमितपणे ही गोळी सेवन करावी, जेवणानंतर किंवा नाश्त्यानंतर. तुम्हाला होणारा गंभीर परिणाम होणार नाही ही गोळी खाल्ल्याने. समजा तुम्हाला हार्ट अटॅकची लक्षणे दिसली, प्रचंड घाम आला, श्वास घ्यायला त्रास होतोय,
ब्लड प्रेशर वाढलेला आहे, श्वास घ्यायला त्रास होतोय, दम लागतोय, छातीच्या मध्यभागी तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात, तेव्हा ही लक्षणे दिसल्या किंवा एकाएकी जीभ जड येते, तोतरेपणा जाणवतो, अचानक डोळ्याची नजर कमी येते, अंधुक दिसायला लागते, तेव्हा ही गोळी घेण्यास काही हरकत नाही, पण डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या. आणि डॉक्टरने ही गोळी दिलेली असते, इकोस्प्रिन गोल्ड 10 mg. तेव्हा हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. ज्यांना कोणाला अतिशय घाम येत असेल, प्रचंड प्रमाणात घाम येत असेल, धाप लागत असेल, श्वास घेण्यात त्रास होत असेल, एकाकी अंधुक दिसत असेल, तोतरेपणा जाणवत असेल बोलताना, तेव्हा ही गोळी घेण्यास काहीही हरकत नाही, इकोस्प्रिन गोल्ड 10 mg. तेव्हा इथेच थांबतो, पूर्ण रब घेतो. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.